नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायलीला हरीशचा खून झाल्यामुळे हरीशचा चेहरा सायलीने ओळखल्यामुळे आता सायलीला खूप वाईट वाटत असतं. तेवढ्यात आता अर्जुन हा सायलीला म्हणतो की तुम्ही मनाला एवढं वाईट वाटून घेऊ नका. आपल्या माणसाचं दुःख आपल्या माणूस जर निघून गेला तर ते वाटतच असतं, पण हे सगळं जे कोणी केलं ते महिपतने केलं आहे. आणि चैतन्य म्हणतो की खरं आहे, कारण हरीशने मधुभाऊंच्या विरोधात साक्षी दिली होती आणि हे सगळं हरीशला त्या महिपतनेच करायला सांगितलं होतं याची मला पूर्ण खात्री असल्याचे अर्जुन बोलतो. तेवढ्यात आता सायली म्हणते की पण कोर्टामध्ये हे सिद्ध होईल ना. अर्जुन म्हणतो की अर्थातच, कारण हरीशचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला ना, त्यामध्ये हरीशचा खून ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस मधुभाऊ हे जेलमध्ये होते. अर्जुन म्हणतो की म्हणजे मधुभाऊचा यामध्ये काहीच संबंध नाही, कारण मधुभाऊ तू खून करणं शक्यच नाही, कारण ते जेलमध्ये होते. सायली म्हणते की म्हणजे मधुभाऊ या खुनाच्या आरोपातून सुटतील आणि त्यांना अटक नाही ना होणार. अर्जुन म्हणतो अजिबात नाही, आपण त्यांना अटक होऊ देणारच नाहीत. त्यानंतर विचार करत आता अर्जुन म्हणतो की पण मला एक कळत नाही, हरीश हा महिपतचा माणूस होता. अगोदर त्याने महिपतच्या बाजूनी साक्षी दिली, मग महिपतने त्याला कशाला मारले असेल. इकडे आता नागराज आणि प्रिया हे महिपतच्या घरी आलेले असतात. प्रिया आता महिपत आणि नागराजला सांगते की हे बघा, तुम्ही हे आता नवीन प्रकरण उकरून काढलं ना, त्याचं काहीतरी करा आणि तुम्ही असे बसू नका. त्या मधुभाऊला शिक्षा व्हायलाच हवी. दोघेही आता प्रियाकडे बघू लागतात आणि हा खून मधुभाऊने केला याचे तुम्ही पुरावे क्रिएट करा. तर आता लगेचच महिपत हा रागाने प्रियाकडे बघतो आणि लगेच आता नागराज म्हणतो की प्रिया, पुरावे गोळा करायचे म्हणजे ते कसे करायचे ते तूच सांग ना, आता आमचं डोकं काही चालत नाही. प्रिया आता लगेच खाली बसते आणि म्हणते की एकदम सोपं आहे. आश्रमाच्या शेजाऱ्या पाजाऱ्याला कोणाला तरी उचलायचं, त्याला पैसे चारायचे आणि आय विटनेस म्हणून समोर उभं करायचं. लगेच आता महिपत म्हणतो की त्याने त्या म्हाताऱ्याला ना खून करताना कुठं बघितलं, म्हणजे आत बघितलं का बाहेर कुठेतरी बघितलं. प्रिया आता विचारात पडते. विचार करत आता प्रिया म्हणते की मधुभाऊंनी खून आतमध्ये केला आणि मग बाहेर नेऊन त्याला पुरलं. तर आता महिपत म्हणतो असंही का. आणि मग महिपत म्हणतो की त्याने मधुभाऊला खून करताना कुठं बघितलं, म्हणजे आश्रमाच्या पाठीमागे जाऊन बघितलं की कुठून बघितलं. प्रिया आता विचारात पडते आणि लगेच आता नागराज म्हणतो बोल ना प्रिया. प्रियाला काही सुचत नसतं. प्रिया म्हणते तुम्ही स्वतःला अर्जुन सुभेदार समजता का. रागाने महिपत म्हणतो की मग तू स्वतःला दामिनी देशमुख समजते का. इकडे आता विचार करत सायली म्हणते की कदाचित हरीश काका आता त्या महिपतच्या विरोधात उभे राहिले असले तर. चैतन्य म्हणतो की म्हणजे, तर सायली म्हणते की म्हणजे हरीश काकाने मधुभाऊंच्या विरोधात कोर्टात जी काही साक्ष दिली ना, त्याचं हरीश काकांना खूप गिल्ट आलं होतं. कारण कोर्टाच्या बाहेर जेव्हा मी त्यांना भेटले आणि त्यांना विचारलं तेव्हा त्यांची मजबुरी होती आणि त्यांना हे असं बोलावं लागलं असं त्यांनी मला सांगितलं होतं आणि हे मी तुला कसं सांगू, नंतर सांगेन असे हरीश काका मला म्हणाले होते. हे सायली आता अर्जुन आणि चैतन्याला सांगते. हरीशने सायलीला म्हटलेलं असतं की मला आता या विषयावर अजून काहीच बोलायचं नाही आणि त्यांना याचा खोटं बोलल्याचा खूप त्रास होत होता असे सायली आता अर्जुन चैतन्याला सांगते. आणि ते जे काही बोलले ना त्याचं त्यांना वाईट वाटत होतं. अर्जुन विचार करत म्हणतो की म्हणजे हरीशने साक्ष बदलली असती हे महिपतला वाटलं असतं, म्हणून त्याने हे असं केलं असेल का. अर्जुन म्हणतो एकदम बरोबर, त्या महिपतला ना हे कळलं असेल हरीश कधीही साक्ष बदलू शकतो, म्हणून त्याने हरीशला मारलं असेल. अर्जुन म्हणतो की त्या महिपत शिकलेला आपण ओळखत नाही का, आपण लात मारत नाही एवढे तो माणसं मारतोय. चैतन्य म्हणतो की तो सरकारी वकिलातर्फे नक्की प्रयत्न करणार की मधुभाऊंची बेल कॅन्सल व्हावी म्हणून. इकडे आता पुन्हा सायलीला काळजी वाटू लागते. सायली म्हणते की म्हणजे मधुभाऊची पुन्हा बेल कॅन्सल होईल का. अर्जुन म्हणतो तसं काहीच होणार नाही, कारण आपल्याकडे आता स्ट्रॉंग पुरावे आहेत. आणि इकडे आता नागराज म्हणतो की प्रिया तू तुझं डिपार्टमेंट सांभाळ, त्या सुभेदारांच्या घरावर लक्ष ठेव. तेव्हा आता प्रिया म्हणते तुम्ही काही काळजीच करू नका, आता तो मधुभाऊ आता एकदा जेलमध्ये गेला ना मग सगळं काही संपेल आणि मी ना त्या मधुभाऊला गिल्ट येईल असं खूप लेक्चर देऊन आली. आणि लगेच आता प्रिया म्हणते की तुम्ही मला काय बोलताय, एक खून तुम्हाला पचवता आला नाही आणि आता दुसरा करून ठेवलाय. महिपत आता पुन्हा रागाने उठून उभा राहतो. म्हणतो की ए पोरी, तू शाळेत जेवढे आकडे मोजले नाही ना तेवढे मी खून केलेत.
आणि लगेच आता महिपत म्हणतो की नागराज शेठ तुमच्या खोट्या पुतणीला समजून सांगा की माझ्या नादी लागू नकोस म्हणून, नाही तर त्या हरीशसारखं मी तिच्यासाठी आश्रमात दुसरा खड्डा तयार करून ठेवीन. ते ऐकताच आता प्रियाला धक्का बसतो आणि प्रिया म्हणते हरीश काका म्हणजे आमच्या आश्रमात राहत होते ते हरीश काका का? तर आता महिपत प्रियासमोर बसतो आणि म्हणतो की हो तोच हरीश, त्याची मती भ्रष्ट झाली. अगोदर त्याने माझ्या बाजूनी साक्ष दिली आणि नंतर तो फिरायला लागलाय आणि मग माझी मती भ्रष्ट झाली आणि मग मीच त्याला खुपसला आणि आश्रमाच्या बाहेर खड्डा करून त्याला त्यामध्ये गाडला. कळलं का तुला? प्रिया आता जाम घाबरलेली असते आणि मग महिपत म्हणतो त्याच्यावरती मी अशी कुंडी ठेवली आणि असे म्हणत आता महिपत ती कुंडी प्रियाच्या मांडीवर ठेवतो. प्रिया जाम घाबरते. नागराज म्हणतो की आता तू सांगणार आहे का पुरावे कसे काढायचे ते? तेव्हा आता नागराज म्हणतो की प्रिया म्हणून ना तू तुझी लायकी ओळखून राहा. प्रिया जाम घाबरते आणि प्रिया हो म्हणते. महिपत म्हणतो की नाही तर ही कुंडी ना मी अशीच तुझ्या मड्यावर ठेवीन. इकडे आता अर्जुन आणि सायली हे मधुभाऊंच्या बेडरूममध्ये येतात आणि मधुभाऊला हाक मारू लागतात. पण आता मधुभाऊ तिथे कुठेच नसतात. सायली म्हणते की आपल्याला न विचारता ते बाहेर नाही जाऊ शकत आणि सायली म्हणते की त्यांनी असे एकट्याने बाहेर जायचं नाही हे त्यांना माहिती आहे. तर अर्जुन म्हणतो मग ते कुठे गेले असतील असे म्हणत दोघेही आता मधुभाऊला शोधू लागतात. इकडे आता सायली म्हणते की मधुभाऊ बाहेर गेले असतील आणि महिपतने त्यांना बघितलं तर आपण ना एक काम करू, आपण ना पोलिसात तक्रार करू आणि पोलिसांना सांगू. अर्जुन म्हणतो की एखाद्या वेळेस मधुभाऊंना कुसुमताईला भेटावं वाटलं असेल म्हणून ते गेले असतील. आणि एवढ्यात आता मधुभाऊ तिथे येतात. मधुभाऊ तिथे आल्याबरोबर आता सायलीला हायसं वाटतं. सायली म्हणते मधुभाऊ कुठे गेला होता? तर मधुभाऊ म्हणतात की आपल्या बागेमध्ये होतो, गुलाबाच्या रोपट्यांना ना छान फुटवे फुटले ते बघत होतो. सायली आता अर्जुनकडे बघते आणि लगेच आता सायली म्हणते काय मधुभाऊ तुम्हाला सांगितलं ना आम्हाला न सांगता कुठेही बाहेर जायचं नाही म्हणून. मधुभाऊ म्हणतात की माझ्यावर कुणी हल्ला करेल अशी भीती वाटली ना तुला? मधुभाऊ म्हणतात की माझ्या लाडक्या जावयाचं माझ्यावर छान कवच असताना मला हात लावायची आता कुणाची भीती आहे? आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुम्ही काही काळजी करू नका. आश्रमात जी डेड बॉडी सापडली ना ती महिपतने हे सगळं काही केलं याचा आमच्याकडे स्ट्रॉंग पुरावा आहे. अर्जुन म्हणतो त्या खुनाची वेळ आम्हाला कळली जेव्हा तो खून झाला त्यावेळेस तुम्ही जेलमध्ये होतात, म्हणजे तो खून तुम्ही केला नाही. तर मधुभाऊ म्हणतात अरे वा म्हणजे देवच पावला म्हणायचा. आणि तेवढ्यात आता लगेच मधुभाऊ म्हणतात की पण एवढी चांगली आनंदाची बातमी आहे आणि ती बातमी सांगताना तुम्ही एवढे गंभीर का झाले, तुमचे चेहरे का पडलेत? तेवढ्यात आता सायली अर्जुनकडे बघत म्हणते की मधुभाऊ एक वाईट बातमी आहे. मधुभाऊ आता सायलीकडे बघतात. मधुभाऊ म्हणतात काय? तर लगेच आता सायली म्हणते की ती डेड बॉडी ना दुसरी तिसरी कोणाची नसून हरीश काकाची आहे. आणि ते ऐकताच आता मधुभाऊला मोठा धक्का बसून वाईट वाटलेलं असतं आणि ते ऐकताच आता मधुभाऊ खाली बसतात आणि लगेच विचार करत म्हणतात की हे असं कसं झालं सावबाळ? अर्जुन आता मधुभाऊला पाणी देतो आणि लगेच विचार करत आता मधुभाऊ म्हणतात की नक्की हरीशवर कुणीतरी जबरदस्ती केली असेल म्हणून तो तसा वागला असावा. आणि पाणी पिता आता मधुभाऊ म्हणतात की हे बघा जावई बापू त्यांनी जरी माझ्या विरोधात साक्ष दिली असली ना तरीसुद्धा त्याला न्याय मिळायला हवा. तर आता अर्जुन मधुभाऊला म्हणतो की हे बघा हरीशने साक्ष दिल्यानंतर आश्रम बंद झाला होता, त्यानंतर हरीश कुठे राहायचा आणि त्याची कुणाकुणासोबत मैत्री होती, कुणाकुणासोबत संबंध होते हे तुम्हाला तुम्ही सांगू शकताल का? विचार करत आता मधुभाऊ म्हणतात की हा आश्रमात ना त्याचा एक मित्र त्याला नेहमी भेटायला यायचा, अशोक नाव होतं त्याचं आणि दोघांमध्ये एकदम छान मैत्री होती, नेहमी तो त्याला भेटायला यायचा. तर आता अर्जुन म्हणतो हा अशोक कुठे राहतो? तर आता मधुभाऊ म्हणतात की आपला तो चौक आहे ना त्या चौकाच्या पाठीमागे शाळा आहे त्या गल्लीत तो राहायचा, कदाचित आत्तासुद्धा तो तिथेच राहत असेल. तर आता अर्जुनला मोठी इन्फॉर्मेशन मिळालेली असते. अर्जुन म्हणतो की त्याची भेट घ्यायला हवी, त्याच्याकडे काहीतरी इन्फॉर्मेशन मिळू शकेल. आणि त्यानंतर आता अर्जुन आणि सायलीने अशोकला भेटायचा आता निर्णय घेतलेला असतो. दोघेही आता त्या पत्त्यावरती अशोकच्या घरी येतात आणि आता अशोकला बघताच आता अर्जुन आणि सायली आता अशोकला प्रश्न विचारू लागतात. अर्जुन म्हणतो की हे बघा तुम्ही फायनली आता हरीशला कुठे आणि कधी भेटला होतात? तर आता लगेच अशोक म्हणतो की त्याला वर्ष झालं. मला एक दिवस अचानक हरीशने सांगितलं की तो हे शहर पनवेल सोडून चालला आहे. तर आता अर्जुन म्हणतो की मग त्यानंतर तुमचा शेवटचा कॉन्टॅक्ट त्याच वेळेस झाला होता का? तर आता ना अशोक म्हणतो नाही आमचे फोन आणि मेसेज चालू असतात ना. ते ऐकून अर्जुनला धक्का बसतो
अशोक म्हणतो की त्याने मला फोन केला होता, मी पनवेल सोडून चाललो आहे आणि नंतर तो गेला, फक्त आमचे फोन मेसेज चालू असतात. तेवढ्यात आता सायली म्हणते की तुमचा संपर्क तुटून किती दिवस झालेत. आणि लगेच आता अशोक म्हणतो की आत्ता 2 दिवसापूर्वी त्याचा मला मेसेज आला होता. ते ऐकताच अर्जुनला धक्का बसतो आणि लगेच आता अशोक त्याचा मोबाईल आता अर्जुनला दाखवतो आणि म्हणतो की त्याच्या नेहमीच्या मोबाईलवरूनच त्याने मेसेज केला आहे. आणि लगेच आता अर्जुन तो मेसेज बघता क्षणी अर्जुनला धक्का बसतो. म्हणजे हरीशचा खून 2 दिवसापूर्वी झाल्याचे सत्य अर्जुन समोर आलेले असते आणि अर्जुन तो मेसेज बघता क्षणी हा महिपतने खून केल्याचे सत्य अर्जुनला समजलेले असते. आणि 2 दिवसापूर्वी हरीशला मारून आश्रमात पुरल्याचे सत्य अर्जुन समोर येऊन आता अर्जुन आता महिपतला कसा अडकवतो आणि हा खून महिपतने केला हे कसे समोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.